आणि याच काळात अचानक सद्गुरू नागाबाबा आले. नागाबाबांचे दर्शन व सानिध्य जनार्दन बाबांना लाभले. श्री नागाबाबा श्री जनार्दन स्वामींना त्रिशूळ घासायला लावायचे, धुनी सारून घ्यायला लावायचे. नागाबाबांची ही सेवा जनार्दन स्वामी करत. श्री नागाबाबांनी श्री जनार्दन बाबांना विभूती मंत्र दिला आणि सांगितले की ही विभूती तुझं सर्व कामं करीत, असा आशीर्वाद दिला. गुरुकृपा केली व सद्गुरू नागाबाबांनी जनार्दन बाबांना मौनगिरी नावाची दीक्षा दिली. दीक्षा देऊन कृतार्थ केले आणि अनेक मंत्र विसायंत्र शक्ती प्रदान केली. त्यानंतर त्यातील विशेष विषायंत्र व त्याची साधना अनुष्ठान कसे करावे याचं ज्ञान दिलं. जनार्दन बाबांनी हे विसायंत्राचं अनुष्ठान वेरूळ येथे घृष्णेश्वर शिवालयाच्या पुढे दक्षिण वाहिनी आहे, वेळगंगा आहे, या दोन धारांनी वाहते. अशा ठिकाणी औदुंबर वृक्ष 7 दिवसाचं अनुष्ठान व उपवास व्रतस्थ राहून शुचिर्भूत होऊन कोऱ्या कागदावर विसायंत्र काढून 1.25 लाख मंत्र म्हणून पाण्यात उभे राहून ते सोडायचं. अशी ही खडतर तपश्चर्या विसायंत्राचं अनुष्ठान ज्योतिर्लिंगाच्या कृष्णेश्वराच्या सानिध्य केले, विसायंत्र सिद्ध केलं. आणि मग जनार्दन बाबा संगे काही शिष्यमंडळी व साहित्य घेऊन गाडीत बसायला लागले. श्री बाबाजींना व त्या शिष्यमंडळींना न घेता ती एसटी बस निघून गेली. आणि अशा वेळेस जनार्दन बाबा सहज म्हणाले, भाऊ गाडी कशी पुढे जाईल तुझी? आणि खरोखर असं घडलं. ती गाडी पुढे गेल्यावर त्या गाडीचा खोळमा झाला. ही सत्य घटना आहे, पुढे गाडी गेलीच नाही. हा वृत्तांत बाबांना कळाल्यावर बाबांनी स्वतःला सावरले, समजून घेतले की आता मंत्रसिद्धी वाचासिद्धी आली आहे, म्हणूनच ही गाडी पुढे गेली नाही. श्री बाबाजींनी लगेच भगवान शंकराला प्रार्थना केली. हर 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 महादेवा, शिव 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 महादेवा. हर 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 महादेवा, शिव 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 महादेवा. हर 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 महादेवा, हर 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 महादेवा. शिव 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 सदा शिवा. शिव 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 महादेवा. हर 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 महादेवा, शिव 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 महादेवा. हर 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 महादेवा, शिव 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 महादेवा. या वाचेकडून आयुष्यभर असं काही महादेवा उच्चार होऊ नका देऊ. कळत नकळत हे घडलंय. आजपासून महादेवा तुम्हाला या जिभेचा शेंडा कापून वाहत आहे, स्वीकार करा. जय भोलेनाथ. आणि तेथून पुढे जनार्दन बाबा तुळजापूर, पंढरपूर, औंढा, परळी, गाणगापूर, रामेश्वर तीर्थयात्रा करून पुन्हा त्यानंतर श्री बाबाजी अंदरसूरला परत आले. पुन्हा अंदरसूरला श्री बाबाजी खडतर अशी साधना तपश्चर्या सुरू केली. एक दिवस भगवान नागेश्वराच्या मंदिरात ब्रह्ममुहूर्तावर पिंडीमधून शुद्ध प्रकाश बाहेर आला. श्री बाबाजींनी भगवान शंकराचं साक्षात दर्शन घेतलं. हा शिव साक्षात्कार झाल्यानंतर अंदरसूरची काही भाग्यवान मंडळी जनार्दन बाबा घेऊन तीर्थयात्रेला गेले. ओंकारेश्वराला आले.
12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग नर्मदेच्या काठी स्वयं भगवान ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगासमोर नर्मदेच्या किनारी निवास करून अनुष्ठान करू लागले. दररोज त्रिकाल स्नान नर्मदेच्या पाण्यात कडेला बसून जनार्दन बाबा प्राणायाम करायचे. एक दिवस पाण्याचा जास्त प्रभाव वाढला. हा प्रवाह त्यात भवरा तयार झाला. त्या पाण्याच्या भवऱ्यात जनार्दन बाबा सापडले. खाली जाऊ लागले, वर येऊ लागले. तेव्हा जनार्दन बाबांनी आसाराम म्हणून हाका मारला, परंतु कोणी जवळ येईना. काही फलाहाराचे साहित्य आणण्यासाठी थोडे बाजूला गेले होते. बाबा म्हणायचे, आसाराम येतो. असा आवाज यायचा. हे वाक्य आसारामने ऐकले व पाहिले. बाबा परत खाली जायचे, परत वर यायचे. पाणी वाढत होते. अशा वेळी आसारामने ओंकारेश्वराचा धावा केला, नागेश्वराचा धावा केला, नर्मदेचा धावा केला. आणि हा धावा माता नर्मदेने ऐकला. स्वतः जनार्दन बाबांना हातावर घेऊन काठावर आणून ठेवलं. श्री बाबाजींनी व सेवेकरी मंडळी या नर्मदे मातेचा नमस्कार केला. नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे. ही सर्व नर्मदा मातेची कृपा होती. नाहीतर हे शक्य नव्हतं. कारण ती मंडळी सांगत होती, हे ते बुडालेला माणूस आतापर्यंत वर आलेला नाही. प्रत्यक्ष नर्मदा माता या डोहातून बाबांना काठावर आणून ठेवलेलं होतं. कारण या भवसागरात बुडणाऱ्या जीवाला तारण्यासाठी जनार्दन बाबांचा अवतार झालेला होता, म्हणूनच ते तरले. आपण करेल नभे ते नवल, आपण करेल नभे ते नवल. आपण करेल नभे ते नवल, कुळे उद्धारील सर्वांची तो. कुळे उद्धारील सर्वांची तो. आपण करेल नभे ते नवल, आपण करेल नभे ते नवल. सर्वांच्या कल्याणासाठी बाबा आले होते. श्री बाबाजींनी 12 ज्योतिर्लिंग या ठिकाणी जाऊन अनुष्ठान केले. समवेत श्री गंगाधर भाऊ व इतर महत्त्वाची भक्तमंडळी सेवा करणारी श्री बाबाजी संगेच राहायचे. बाबाजी जेव्हा जेव्हा म्हणायचे, गंगाधर भाऊ आपल्याला तीर्थयात्रेला जायचं, अनुष्ठानाला जायचं, त्यावेळेस लगेच ही मंडळी बाबाजी संग यायची. त्यानंतर श्री बाबाजी त्र्यंबकेश्वरला आले. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे ते मंदिराच्या पश्चिमद्वाराजवळ शिखरेवाडा आहे. तेथे एक औदुंबर आहे. त्या वृक्षाखाली श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दिशेनं सन्मुख होऊन महामृत्युंजय मंत्राचे अनुष्ठान केले. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् प्रत्यरमोक्षयमामृतात्. असा महामृत्युंजय मंत्र. या मंत्राचं अनुष्ठान श्री बाबाजींनी या त्र्यंबकेश्वर या पुण्यक्षेत्री केलं.
पुढे श्री जनार्दन स्वामी हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथला गेले. तेथे केदारनाथ का कंगन बहुत प्रसिद्ध आहे हे बाबाजीने ऐकलं व पाहिलं आणि म्हणून श्री बाबाजींनी हातात कडं घातलं. बद्रीनाथ केदारनाथवरून येताना प्रवासात त्यांना शिवपालव याचा खूप त्रास झाला. तेथून आल्यानंतर त्यांनी सर्व कपडे बारदाने धुवून टाकले. तेव्हापासून जनार्दन बाबांनी ठरवलं की स्त्रियांना व मुलींना स्पर्श होऊन द्यायचा नाही, 5 फूट दूरच ठेवायची, असा कडक नियम जनार्दन बाबांनी त्यांच्या जीवनात आचरणात आणला होता. सप्तपुऱ्या अनेक तीर्थयात्रा करून बाबा पुन्हा अंदरसूलला आले. या तपोभूमीत पुन्हा नित्य साधना सुरू केली आणि याच काळात नित्यनियम विधीचे संकलन श्री बाबाजींनी केले. श्री बाबाजी म्हणायचे, गाडीभर पुस्तकं ग्रंथ वाचले आणि त्यातून अनेक वेदशास्त्र, पुराण, गीता, भागवत यामधून मौलिक दिव्य स्तोत्र मंत्र निवडले, पाठांतर केले आणि दररोजच्या नित्य पाठासाठी नित्य त्रिकाल संध्या म्हणून नित्यनियम विधी तयार केली. ही सर्व संस्कृतमध्ये आहे. देवाची जी भाषा आहे ती संस्कृत आहे. यात वेद, भगवान शंकराचे 8 नावं, श्रीहरीचे 8 नावं, गायत्री, पूर्णबीज, मातृका, 14 श्लोक भागवतातील. या श्लोकाच्या पठणानं श्री जनार्दन बाबांना श्रीकृष्णाची पदवी आली आहे. म्हणजे श्रीकृष्णाच्या पायावर जे चिन्ह ते श्री बाबाजींच्या पायावर होते. सामवेद, यजुर्वेद, सूर्यनारायणाची प्रार्थना, विष्णू पुराणातील नर्मदा महिमा गाणारा श्लोक, शिवरक्षा याज्ञवल्क्य ऋषीने लिहिलेलं स्तोत्र, 12 ज्योतिर्लिंगाचा महिमा, अष्टमूर्ती शंकर, मार्कंडेय स्तोत्र, मृत संजीवनी विधी, ही सर्व जनहिततारक आणि जनउद्धारक अशी नित्यनियम विधी स्वतः पाठ करून असंख्य भाविकांना, शिष्यांना, भक्तांना पाठ करण्यास सांगितले. अनंत अनुभूती श्री बाबाजींनी या नित्यनियम विधीची घेतली. मरणप्राय झालेले लोक, कष्टी, दुःखी, रोगी असे अनेक पीडितांना ही विधी तारक ठरली. अनेकांना अनुग्रह देऊन अनुष्ठान करून घेतले. श्री टेकेश्वराचा जीर्णोद्धार केला, महाप्रसाद भंडारा केला. श्री नागेश्वरासमोर छोटे छोटे मंदिर, विठ्ठलाचं व दत्ताचं असं 2 मंदिर बांधले. आणि अचानक एक वेळेस श्री बाबाजींना आकाशवाणी झाली, जाते गावी पिनाकेश्वरी मंदिर उभारण्यासाठी प्रत्यक्ष भगवान शंकराने अनुज्ञा दिली, प्रेरणा दिली. आणि लगेच श्री बाबाजी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान, संध्या, साधना, उपासना, पूजा विधी, आरती करून श्री नागेश्वराचं दर्शन घेऊन, श्री टेकेश्वराचं दर्शन घेऊन हात जोडून प्रार्थना केली की आजपर्यंत केलेल्या कृपेची कृतज्ञता प्रगट करून मंदिराला प्रदक्षिणा घालून रस्त्यावर आले. लगेचच एक बैलगाडी जेव्हा येवल्याला जात होती, त्यांनी सांगितले, बाबा साहित्य ठेवा, बसा बैलगाडीत. बसस्थानकावर आली. श्री कारभारी भाऊंनी गाडीवाल्याला पैसे दिले, पण त्यांनी घेतले नाही. पुढे कारभारी दादा स्वतः येवला ते नांदगाव अशी 2 तिकिटे काढली व श्री बाबाजी नांदगावला पोहोचले. त्यानंतर एक भगवत भक्ताने बाबांना जातेगावचं तिकीट काढून दिलं. त्या भक्ताचं नाव शंकर. शंकरानेच त्या भक्ताचे रूप घेऊन बाबांना मदत केली होती. जातेगावी पोहोचल्यावर जनार्दन बाबा महादेवाच्या जुन्या मंदिरात मुक्कामी थांबले. पहाडचा नित्यनेम केला. तेथे नित्यनेमाने पत्ते खेळणारी मंडळी आली.
श्री बाबाजींना विचारायला लागली, कुठून आले, कुठे चालले. श्री बाबाजींनी उत्तर दिलं, पिनाकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धारासाठी आलो. त्या मंडळीची चर्चा रंगली. काही विनोद सुरू झाले. हा साधू डोंगरावर जाईल कसा? तेथे मोठे वाघ येतात, मुंगळे आहेत, भुंगे आहेत, रात्री येऊन माणसाला डसतात, मारून टाकतात. मग हा साधू जगल कशाला? अशी चर्चा चालत असताना श्री बाबाजी म्हणाले, देवाची इच्छा. आणि 3 दिवस त्या शिवालयात बाबा थांबले. श्री बाबाजींनी तेथील जनक, तेथील जगन भाऊ व इतर मंडळी त्यांना थोडे भविष्य सांगितले. मग ती मंडळी तयार झाली आणि म्हणायला लागली की, चर्चा करायला लागली की या साधूला आपण डोंगराच्या पायथ्याजवळ नेऊन सोडू. आपसात ते म्हणत, तू तुझा बैल घे, मी माझी गाडी घेतो, येऊ बाबांना सोडून. आणि श्री बाबाजींना जातेगावच्या पायथ्याजवळ या मंडळींना गाडी बैल घेऊन गाडीत बसून घेऊन गेले. श्री बाबाजींनी चांगला मुहूर्त काढला आणि जातेगावच्या पायथ्याशी आले. आली जनार्दनाची स्वारी, आली जनार्दनाची स्वारी. जाते गावी हो, जाते गावी पिनाकेश्वरी, तुम्ही मंदिरी. आली जनार्दनाची स्वारी. बाबा विनंती करी, अहो गावकरी, मला सोडावे, मला सोडा, मला सोडावे, मला सोडा पिनाकेश्वरी. आली जनार्दनाची स्वारी. बाबाचे ऐके ना कोणी, बैसले ध्यानी. बाबा गेले आधांतरी डोंगरावरी. जन हे आश्चर्य करी. आली जनार्दनाची स्वारी. आली जनार्दनाची स्वारी. जाते गावी हो, जाते गावी पिनाकेश्वरी. जाते गावी पिनाकेश्वरी, तुम्ही मंदिरी. आली जनार्दनाची स्वारी. श्री बाबाजी व 4-5 जण बैलगाडीत बसून डोंगराच्या पायथ्यापर्यंत गेले व श्री बाबाजींना उतरविले. गाडी वळत नाहीत
तर श्री बाबाजी डोंगरावर पोहोचले. त्यांच्या संगे आलेले 4-5 जण ते पाहतच राहिले. वरून बाबाजींनी आवाज दिला, व्यवस्थित जा बरं. असे म्हणतात ते 4-5 जण सपसप डोंगर चढत गेले. त्यांच्यापर्यंत पोहोचले. नमस्कार केला व म्हणाले, बाबाजी तुम्ही देव आहात, सामान्य नाही. आम्हाला तुम्ही कळाले नाही. बाबा आम्हाला खूप भूक लागली, काही प्रसाद द्या. श्री बाबाजींनी मोजून 5 खारका दिल्या. मंडळी 4 त्यांनी शंका घेतली, ह्या तर एकच जण खाऊन घेईल. तेव्हा श्री बाबाजी म्हणाले, खायला तर सुरुवात करा. श्री बाबाजींचे सामर्थ्य एवढे होते की एक खारीक तोंडात टाकली की दुसरी खारीक आपोआप तयार व्हायची. अशा प्रकारे पोट भरून खारका खाल्ल्या. शेवटी 5 खारक्या जसा तसा राहिल्या. अशी दिव्य अनुभूती त्यांना आली. म्हणतात ना, चमत्काराशिवाय नमस्कार नाही, अशी समज त्यांना झाली. जातेगावच्या डोंगरावर हजारो चमत्कार श्री बाबाजींनी केले. सर्व जातेगावात चर्चा रंगू लागली. कोणी पांगळा बाबा आलाय, फार लोकांना अनुभव देतोय. गावागावात चर्चा सुरू झाली. कुठेही गेलं तर जनार्दन स्वामींची चर्चा. हे ऐकून अनेक लोक बाबाजीकडे यायला लागले. एक एक गाऱ्हाणे सांगू लागले, जनार्दन बाबा माझे असे झाले, माझे तसे झाले. एका शेतकऱ्याची बैलजोडी हरवली. तो बाबाकडे आला, रडायला लागला, बाबा काहीतरी दया द्या, विभूती द्या. बाबांनी विभूती दिली आणि सांगितलं, ज्या ठिकाणी बैल बांधले होते त्या ठिकाणी ही विभूती टाकून दे. सांगितल्याप्रमाणे त्याने केलं. दुसऱ्या दिवशी बैलजोडी घरी आली. एका आदिवासाच्या शेळ्या हरवल्या. बाबा माझ्या शेळ्या सापडत नाहीये. तेव्हा बाबाजींनी डोळे झाकून लगेच सांगितले की एका कोरड्या विहिरीत तुझ्या शेळ्या पडलेल्या आहे, ह्या वाटेनं जाय आणि ती काढून घे. मनमाडचे कोणी मोठे परिवार डोंगरावर दर्शनाला येत होते. अज्ञात चोरट्यानं त्यांचे सर्व दागिने डुबाडले. तेही बाबाजीकडे आले आणि म्हणाले, बाबा आमचं सर्व सोनं नाणं घेतलं, चोरांनी काढून घेतलं. बाबांनी सांगितलं, काळजी करू नका, बसा. इकडे चोरटे घरी जायला निघाले. जाताना खड्डे, डोंगर, काट्यात पडायचे. पहाट होईपर्यंत असं चाललं. शेवटी रस्ता दिसेनासा झाला. कंटाळून बाबाकडे आले आणि सांगू लागले का, बाबा आम्ही तुमच्याकडे निघालो का रस्ता चांगला दिसायचा, पण घरचा रस्ता धरला का काट्यात पडायचो. बाबा आम्ही फार मोठी चूक केली, आम्हाला क्षमा करा. सर्व चोरलेले दागिने बाबाजवळ ठेवले. ज्याचे होते त्यांना बाबांनी दिले. त्यांना फार आनंद झाला. तेथील वेगवेगळ्या गावचे लोक बाबाकडे यायचे. बाबा साप चावला, बाबा विभूती द्यायचे. त्या विभूतीनं विषबाधा दूर व्हायची. कोणी मनोरुग्ण यायच. सर्व दवाखाने झाले. बाबा विभूती द्या. विभूती खाल्ली, कपाळाला लावली.
तो थोड्याच वेळात तो मनोरुग्ण ठीक झाला. ठीक व्हायचा. 60 वर्षाची म्हातारी बाई सुनेला घेऊन आली. सुनेला मुलगा नाही. बाबा 15 वर्ष झालं माझ्या सुनेला मुलगा नाही. बाबांनी विभूती दिली, परंतु त्या सुनेनं ती विभूती खाल्ली नाही. अशा विभूतीने कुठं पोरं होता काय असे म्हणून ती विभूती फेकून दिली. ती विभूती त्या म्हातारी आईनं घेतली आणि खाल्ली. बाबांचा हा प्रसाद फेकू नको बाळ, ती विभूती आण इकडं. आणि त्या म्हातारीनं खाल्लं. ती विभूती खाल्ल्यानंतर देवा हो मोजून 9 महिने 9 दिवसानं त्या 60 वर्षाच्या म्हातारीला मुलगा झाला. काय आश्चर्य, काय चमत्कार, दिव्य लीला अनुभव जनार्दन स्वामींचा लोकांना यायला लागला. हजारो भाविक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. दानशूर मंडळी दान द्यायला लागले. सर्व महाप्रसाद प्रत्येकाला मिळायला लागला. दर सोमवारी लोक यायला लागले. प्रत्येकाचा दिनक्रम सुरू झाला. गर्दी वाढली. डोंगर भक्तिभावानं फुलून गेला. आणि म्हणता म्हणता जातेगाव डोंगराचा फार मोठा महिमा वाढला, ख्याती झाली. पिनाकेश्वर मंदिराच्या कामासाठी दगड पाहिजे होते. कुठे भेटणार? बाबांनी डोळे झाकले आणि अंतर्ज्ञानानं दगडाची खाण कोठे आहे ती सांगितली. वाळू कोठून आणायची हे सुद्धा डोळे बंद करून सांगितलं. बाबांनी सांगितलं, भाविक जन हो, बाबा मागच्या जन्मी सुद्धा हेच मंदिर बांधत होते आणि बाबांचं आयुष्य संपलं आणि म्हणून हे मंदिर तसंच बांधायचं राहिलं. याचा पुरावा म्हणून या बांधकामासाठी जे करणी, हातोडा, गुन्ह्या, वळंबा या वस्तू बाबांनी 7-8 फूट गड्ड्यामध्ये ठेवल्या आहे. तुम्हाला पाहायचं असेल तर इथं खंदा, हा खड्डा खोदा, निघते की नाही पहा. आणि अगदी त्या लोकांनी 7-8 फूट खड्डा खणला आणि या सर्व वस्तू बाबांनी काढून दाखवल्या. या डोंगरावर अनेक आघोरी शक्तीचे उच्चाटन केले होते. ते सापळे वस्तू काढून त्या फेकून द्यायच्या सांगितल्या. मंदिराच्या कामासाठी गहुंडी, बळीराम मिस्त्री यांना सुद्धा थोडीशी साखर दिली बाबांनी. ते प्रवासात निघाले असताना ती थोडीशी साखर त्यांना उचले ना एवढी झाली. 2-3 पाण्याच्या टाक्या बांधल्या, खोदल्या, भरपूर पाण्याचा साठा सापडला. हे सर्व डोळे बंद करून जनार्दन बाबा सांगायचे. हे कोणी मुस्लिम ग्रस्त डोंगराच्या खाली कुठेतरी जात असताना भूतानी त्याला धरलं. लगेच तो ओरडला, ओ डोंगरवाले बाबा, जनार्दन बाबा मुझे बचाव. असे म्हणतात. जनार्दन बाबा सूक्ष्म रूपानं जाऊन त्या भूताला पळविले, त्याची सुटका केली. अशी अनेक उदाहरणं आहेत. अनेक जणांना अघोरी मंत्राने मूठ मारणं, दृष्टी जाणं, अचानक मुख्य होणं, असे अनेक प्रकार त्या बाबाजींच्या मंत्र विभूतीने बंद झाले. औरंगाबादचे श्री रावसाहेब पाटील यांना त्वचारोग झाला होता.
त्या रावसाहेब पाटलांना बाबांनी डोंगरावर त्वचारोग मुक्त केले. अशा अनेक भक्तांना वेगवेगळ्या देवतांचे दर्शन घडविले. हजारो चमत्कार तेथे केले. जनार्दन बाबांची लीला दूरदूर पसरली. हजारो नाही लाखो भाविक दर्शनाला येऊ लागले. गर्दी वाढली. दर्शन घेऊ लागले, अनुग्रह घेऊ लागले. बाबांनी त्या ठिकाणी सामुदायिक जपानुष्ठान सुरू केलं. दररोज सत्संग प्रवचन. हळूहळू डोंगराचा परिसर मंगलमय होऊ लागला. छोटीशी बाबांची कुटिया बांधली. भाविकांसाठी भंडारगृह, गोशाळा, सर्व व्यवस्था बाबा करू लागले. आणि ते पुरातन पिनाकेश्वराचं मंदिर बाबांनी आता त्या जागी नवीन मंदिराची उभारणी करायचं ठरवलं. नवीन मूर्तीची स्थापना करायची ठरवली. डोंगराच्या पायथ्याजवळून वाळू गाढवावर आणायची, त्या गाढवाच्या पाठीवर आणायची. वाहतूक सुरू झाली. चुना मळण्यासाठी 2 हेले अशी व्यवस्था केली. आणि म्हणता म्हणता मंदिराचे काम पूर्ण झालं. त्या नवीन मंदिरात मूर्त्या बसवण्यासाठी जयपूरहून मूर्त्या आणण्यास सांगितल्या. नांदगाव येथील पोखरीचे श्री शिंदे नाना, नांदगावची सर्व सेवेकरी मंडळी, भक्त मंडळी व परिसरातील भाविक सेवेत होती. सर्व कामे बाबांनी त्यांच्याकडून करून घेतली. श्री माऊली बाबाजींच्या